नायरा 11 या टीमने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांनी स्वीकारलेला आहे. प्रतिस्पर्धी टीमला मामुर्डी टीमला तिथे मात्र बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 1 घेऊन P1च्या षटकामध्ये ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप देहू या टीमकडनं गोलंदाज देखील मात्र तयार असणार आहेत. तुषार ढोले यांना देखील आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहणार आहोत. तर बॅटिंगच्या मार्कवरती बॅटर पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक झोनमध्ये दत्ता पवार यांना देखील मात्र आपण पाहणार आहोत. यावेळेस पहिल्या चेंडूवरती आक्रमण डीप मिड विकेटला चेंडू थेट तिकडे जाऊन पोहोचणार आहे सीमा रेषेच्या पलीकडे. स्वराज्य चषकाचा हात चौकार 4 धावा. अकाउंट खाते इथे मात्र ओपन झाले. धावफलकावरती धावा तब्बल 4 धावा धावफलकावरती. काय जबरदस्त पहिल्या चेंडूवरती आपण दत्ता पवार यांच्या बॅटमधनं चौकार पाहिलाय. 4 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिला तुषार ढोले पुन्हा एकदा तयार. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन करणारा चेंडू आपण मैदानावरती थोडासा पाहिलाय. बॅट आणि बॉलचा तिकडे मात्र संपर्क होऊ शकत नाही. अजून एक डॉट बॉल देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला आहे. धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये स्थिर असेल. 4 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा अगदी उजव्या लाईनच्या पलीकडे हा चेंडू असणार आहे. पंचांचे दोन्ही हात समांतर आणि धावा तिकडे येणार आहेत. या चेंडूवरती अवांतर 1 धावा आली. धावफलक पुन्हा एकदा वाढले गेले. धावफलकावरती धावा स्कोरकार्ड वरती धावा जर तिथे आपण पाहिलं तर 5 धावा धावफलकावरती. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका इथे मात्र खेळायचा होता दत्ता यांना. ऑन क्रीज खेळपट्टीवरती चेंडू राहिलाय. तुषार यांनी मात्र स्वतः चेंडूला फील्ड केलं. एकही धाव त्या चेंडूवरती मात्र येणार नाही. षटक क्रमांक पहिलं इथे मात्र मार्गस्थ आहे P1चं. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाला आपण मैदानावरती पाहतोय. यावेळेस इथे मात्र बॅट वरती चेंडू घेतलाय. तिकडे चेंडू जाऊन पोहोचणार आहे फाईन लेगला. अर्थातच क्षेत्ररक्षक देखील तिकडे तैनात असतील. चेंडूला मात्र फील्ड करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. दरम्यान तिकडे मात्र त्या चेंडूवरती 2 धावा ज्या मात्र येणार आहेत. 2 धावेने धावफलक वाढेल. धावफलकावरती आणि स्कोर कार्डवरती धावा जर आपण पाहिल्या तर तब्बल 7 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 7 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ. 8 षटकांची ही मॅच. इस ठिकाणी दत्ता पवार यांच्यासाठी प्राइज आलेले. दत्ता पवारने जर इथे नॉट आउट मॅच जिंकून दिली ना तर उरसेगावचे लेजेंड खेळाडू मनसूरभाई पठाण मनसूरभाईंच्या वतीने दत्ता पवारसाठी 1000 रुपयाचं प्राइज आहे. त्याचबरोबर उरसेगावचे माजी सरपंच उमेश भाऊ धामणकर यांच्या वतीने दत्ता पवारच्या जर मॅच जिंकून दिली तर 500 रुपयाचं प्राइज. मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन असणारे उपाध्यक्ष बाळाभाऊ धामणकर यांच्या वतीने दत्ता पवारने मॅच जिंकून दिली तर 1000 रुपयाचं प्राइज असणार आहे. ओ टू कॉम बॉक्स. थँक्यू सुमित सर. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा पुढे सरसावत जबरदस्त प्रहार. नो बॉल आणि त्या चेंडूवरती दत्ता पवारचा षटकार. धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढेल. धावफलकावरती धावा स्कोरकार्डवरती धावा जर इथे आपण पाहिल्या तर 18 धावा धावफलकावरती आहेत आणि पुढील चेंडू इथे मात्र फ्री हिट असणार आहे. फ्री हिटची संधी दत्ता पवार यांना. उद्योजक दिलीपजी कारके त्याचप्रमाणे दत्तात्रयजी शिंदे विलास ठाकूर विजयजी शिंदे यांचे या ठिकाणी आगमन होते. मनपूर्वक स्वागत. यावेळेस इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा
धीम्या गतीचा चेंडू स्लोवर अँड डिलिव्हरी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली. अर्थातच फ्री चेंडू होता तिकडे मात्र ज्या धावा म्हणजे जास्तीच्या धावा येणं गरजेचं होतं परंतु त्या धावा येऊ शकल्या नाही. लेग बाईकच्या माध्यमातून एक धाव जी मात्र मैदानावरती पूर्ण केली जाणार आहे. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढेल. धावफलकावरती धावा स्कोरकार्डवरती धावा जर इथे आपण पाहिल्या तर 19 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 19 धावा ज्या मात्र धावफलकावरती. पहिलं षटक इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलं जाणार आहे. एक षटक संपलं. धावफलकावरती धावा आहेत 19. षटक क्रमांक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये 2 ला सुरुवात होईल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती ऍडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन देहू या टीम कडनं गोलंदाजी इथे तयार असेल. शशिकांत मिरगे यांना देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. क्षेत्ररक्षणामध्ये देखील मात्र बदलाव केला जातोय. जाळं विणलं जातंय. हे जाळं तोडून फोडून काढावं लागणार आहे दोन्ही फलंदाजांना. ऑन स्ट्राईक झोन मध्ये कामशेटची पॉवर अर्थातच दत्ता पवार यांना देखील आपण पाहतोय. यावेळेस फटका प्रतिम स्क्वेअर लेगच्या वरनं अर्थातच चेंडू तिकडे जाऊन पोहोचणार आहे सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावेसाठी चौकार. काटीन घोंगड अरे धावफलक वाढेल. 4 धावेने धावफलकावरती धावा स्कोरकार्डवरती धावा जर आपण पाहिल्या तर तब्बल 23 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. यावेळेस इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा थोडासा खोलवट टप्प्याचा चेंडू होता. गॅप शोधलाय. चेंडू तिकडे मात्र जाऊन पोहोचणार आहे पॉइंटला सीमा रेषेच्या पलीकडे. धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा 27 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. पुन्हा एकदा गोलंदाज तयार असेल. यावेळेस पुढे सरसावत जबरदस्त प्रहार. चेंडू सीमा पार लांबला हा षटकार. एक मोठा विकेट आपण मैदानाच्या आतमध्ये दत्ता पवार यांच्या बॅटमधनं पाहिलाय. लॉंगनला हा षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. आकडे देखील मात्र मैदानावरती चेंज होतील. धावफलकावरती धावा 33 धावा ज्या मात्र धावफलकावरती. 33 रन ऑन स्कोर कार्ड. 33 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 इथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये बांधोय. पुन्हा एकदा इथे जर पाहिलं तर बॅटर मैदानावरती तयार असणार आहेत. यावेळेस इथे मात्र बॅटची कडा गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत होता. तिकडे शॉर्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक देखील मात्र तिकडे तैनात असतील. चेंडूला मात्र फील्ड केलं जाणार आहे. त्या चेंडूवरती कुठलीही धाव जी मात्र येणार नाही. अजून एक डॉट बॉल इथे मात्र आपण पाहिलाय. धावफलक शांत. धावफलकावरती धावा तब्बल 33 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. यावेळेस इथे जर पाहिलं तर धीम्या गतीचा चेंडू होता. तिकडे बॅकवर्डला चेंडू चाललाय. अर्थातच धावा देखील मात्र तिकडे येणार आहेत. लेग बाईकच्या माध्यमातून धावा येत आहेत. धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा स्कोरकार्डवरती धावा जर आपण पाहिल्या तर तब्बल 34 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. मावळ तालुक्यातील एक मानाचं करंडक मानाचं चषक आपण स्वराज्य चषकाला देखील मात्र पाहतोय. आज डे नंबर 2 आहे. दिवस क्रमांक 2 आहे. पहिली मॅच इथे संपन्न होतीये. यावेळेस इथे जर पाहिलं तर फटका खेळलाय. तिकडे चेंडू जाऊन पोहोचणार आहे फायनल लेग झोन मध्ये. डिक्लेरेशन झोन मध्ये आताच्या डिक्लेरेशन झोनच्या माध्यमातून 2 धावा प्राप्त होतील. 2 धावेने धावफलक वाढले. धावफलकावरती धावा
धावा ज्या मात्र धावफलकावरती सुरुवातीची 2 षटकं इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये संपली जाणार आहेत. षटक क्रमांक 3 मध्ये पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती येणार आहेत. षटक क्रमांक 3 करण्यासाठी एक मोठी आणि सन्मानाची असणारी ही मावळ तालुक्यातील क्रिकेटची स्पर्धा इथे मात्र आता संपन्न होतीये. दिवस क्रमांक 2 आहे. पहिली मॅच आपण 2 ताकदवर मातब्बर संघांमध्ये पाहतो. एका बाजूने देहूचा संघ आहे तर त्यांच्या विरोधामध्ये कामशेत या टीमला देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2 सलामीचे बॅटर. बॅटिंग पॉवर प्ले इथे मात्र असणार आहे. दत्ता पवार तर दुसऱ्या बाजूने आपण सतीश बदाले यांना देखील पाहतोय. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज पुन्हा एकदा हरीश नवले असणार आहेत. ज्या फलंदाजानं बॅटिंग करत असताना जबरदस्त बॅटिंग केली. वैयक्तिक या मैदानावरील पहिलं शतक हे मात्र या स्पर्धेतलं त्याच्या नावावरती राहिलेलं आहे. तोच गोलंदाज इथे मात्र गोलंदाजच्या ट्रॅकवरती असणार आहे. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फुल पॉवरफुल पुन्हा एकदा बॅटर तयार. वा जबरदस्त कव्हर पॉइंटला कव्हर पॉइंटला पण दत्ता पवारच्या बॅट मधनं मित्रांनो चौकार व्हायलाय. चौकाराच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये वाढलं जाणार आहे. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिल्या तर 46 धावा ज्या मात्र धावफलकावरती. काय जबरदस्त बॅटिंग इथे मात्र पाहायला भेटते. पुन्हा एकदा मिड विकेटला हा मोठा प्रहार. थँक्यू. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आपण दत्ता पवार यांच्या बॅट मधनं पाहिलेत. सांघिकरित्या धावफलकावरती धावा 50 धावा ज्या मात्र धावफलकावरती 50 धावा धावफलकावरती आहेत. काय जबरदस्त डेंजरस बॅटिंग इथे मात्र दत्ता पवार करतोय. यावेळेस इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने हा फटका मात्र खेळून काढला जाणार आहे. तिकडे क्षेत्ररक्षक सागर असतील, चेंडूला मात्र त्यांनी पॉवर प्लेच्या आतमध्ये फील्ड केलं. दरम्यान कुठलीही धाव त्या चेंडूवरती येऊ शकली नाही. पुन्हा एकदा दत्ता तयार. यावेळेस इथे जर पाहिलं तर शॉर्ट ऑफ कव्हर पॉइंटला तिकडे गणेश विधाटे आहेत. चेंडूला मात्र फील्ड करतील. त्या चेंडूवरती कुठलीही धाव जी मात्र येणार नाही. पुन्हा एकदा अजून एक डॉट बॉल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. धावफलक शांत असणार आहे, स्थिर असणार आहे. 50 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा गॅप शोधलाय. चेंडू तिकडे जाऊन पोहोचणार आहे. धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिल्या तर 54 धावा ज्या मात्र धावफलकावरती 54 धावा धावफलकावरती आहेत. काय देखना फटका आपण दत्ता पवार यांच्या बॅट मधनं पाहिला या आधीच्या चेंडूवरती. जबरदस्त बॅटिंग. स्वतः देखील आता अर्ध शतकाच्या उंबरठ्यावरती आहे दत्ता पवार. वैयक्तिक 49 या अंकावरती ते आतापर्यंत बॅटिंग करत आहेत. अर्धशतक या इनिंग मध्ये या मॅच मध्ये ते कंप्लीट करणार का हे पाहणे देखील फार महत्वाचं राहील. षटक क्रमांक देखील मात्र मैदानाच्या मध्ये
तिसरं जे मात्र संपलं गेलं. षटक क्रमांक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये 4ला जी मात्र सुरुवात होणार आहे. चौथ्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाचा वापर इथे मात्र देहू संघ करेल, कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल ते पाहणं देखील फार महत्वपूर्ण राहणार आहे. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती असणार आहे. दिनेश विधाडे यांना देखील मात्र आपण गोलंदाजी ट्रॅक वरती पाहणार आहोत. तर बॅटिंगच्या मार्क वरती पुन्हा एकदा बॅटर ऑन ट्रॅक झोन मध्ये सतीश बधाले यांना देखील मात्र आपण पाहतोय. यावेळेस इथे जर पाहिलं तर चेंडू हवेत, कॉटन बॉलचा प्रयत्न यशस्वी झालाय. धक्का नंबर 1 कामच्या टीमला. थँक्यू. जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल. जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नको, मार्ग तुला सापडत जाईल. विकेट आलेली आहे. गोलंदाजाला यश देखील मात्र प्राप्त झालं. पहिली विकेट इथे मात्र कामच्या टीमच्या खात्यामध्ये जमा होतीये. एक फलंदाज इथे मात्र बाद. या ठिकाणी दत्ता पवारसाठी प्राइज आलेले. दत्ता पवारने जर इथे मॅच जिंकून दिली ना तर सरपंच संदीपभाऊ जाधव यांच्या वतीने दत्ता पवारसाठी 1000 रुपयाचा प्राइज असणार आहे. त्याचबरोबर उर्सेगावचे माजी सरपंच उमेशभाऊ दामणकर यांच्या वतीने 500, मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन असणारे उपाध्यक्ष बाळाभाऊ दामणकर यांच्या वतीने 1000, त्याचबरोबर मनसूरभाई पठाण यांच्या वतीने देखील दत्ता पवारसाठी 500 रुपयाचं प्राइज जर ही मॅच दत्ता पवारने जिंकून दिली ते प्राइज आहे. थँक्यू सुमित सर. न्यू बॅटर नवीन फलंदाज देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा हलक्या हातानं चेंडू मात्र खेळून काढलाय. चांगल्या पद्धतीने चेंडूला ट्रॅव्हल केलं होतं. अर्थातच त्या चेंडूवरती त्याच ठिकाणी दत्ता पवारसाठी तर प्राइज जे वाढलं जाणार आहे आणि मनसूरभाई पठाण यांच्या वतीने दत्ता पवारसाठी प्राइज आहे. दत्ता पवारने जर मॅच जिंकून दिली ना तर 2000 रुपयाचा प्राइज आता दत्ता पवारसाठी असेल. पुन्हा एकदा बॅटर इथे मात्र तयार असेल. यावेळेस इथे मात्र चांगल्या पद्धतीने फटका मात्र खेळून काढलाय. तिकडे चेंडू जाऊन पोहोचणार आहे सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावेसाठी हा चौकार. दत्ता पवारने मॅच जिंकून दिली तर आमचे राजाभाऊ माळसकर यांच्या वतीने दत्ता पवारसाठी 500 रुपयाचा प्राइज असणार आहे. दत्ता पवारने ही मॅच जिंकून दिली ते प्राइज आहे. प्राइज खूप सारे आहे. धावफलक जे मात्र वाढलं जाणार आहे. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिलं तर तब्बल 58 धावा. त्याच ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने आपण बघतोय स्वराज्य स्पोर्टचे ओनर आणि प्रसिद्ध फायनल सम्राट आकाशभाऊ दौंड हे देखील उपस्थित झालेले. त्याचबरोबर साई ओनर उमेशजी कदम हे देखील उपस्थित होत आहेत. त्यांचंही स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. विनंती या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. ओटो कॉम्बॉक्स. थँक्यू. धावफलक देखील मात्र जे मात्र वाढेल. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा जर आपण इथे पाहिल्या तर तब्बल 60 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. 60 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 4 मध्ये आपण गोलंदाज दिनेश विधाडे यांना देखील पाहतोय. सुपर हिट मॅच, जबरदस्त मॅच इथे मात्र मैदानाच्या मध्ये आपण स्वराज्य चषकामध्ये पाहतोय. सामना क्रमांक 1 आहे. एका बाजूने शोभा वॉरियर्स कामशेत त्यांच्या विरोधामध्ये देहू या टीमला देखील आपण पाहतोय पुढे सरसावत. सुंदर पद्धतीने कार्पेट पद्धतीने हा फटका इथे मात्र घेऊन काढला होता. कुठलीही धाव तिकडे मात्र त्या चेंडूवरती येणार नाही. धावफलक शांत आहे. 60 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे.
यावेळेस अक्रॉस दी बॅट फटका इथे मात्र खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नसेल. अजून एक डॉट बॉल दिनेश विधाटे यांचा आपण पाहिलाय. जबरदस्त गोलंदाजी इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतीये. धावफलक स्थिर आहे 60 धावा. ज्या मात्र धावफलकावरती पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक झोन मध्ये दत्ता पवार तयार. यावेळेस इथे जर पाहिलं तर पुढे सरसावट फटका मात्र चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. एक्स्ट्रा कव्हरला तिकडे क्षेत्ररक्षक तैनात असतील. चेंडूला मात्र फील्ड केलं. फक्त त्या चेंडूवरती एक सिंगल येणार आहे. एका सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा आकडे चेंज झाले गेले. धावफलकावरती धावा तब्बल 61 धावा. ज्या मात्र धावफलकावरती 61 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये चौथं. 4 जी मात्र संपली जातील. आता उर्वरित 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. 24 बॉल मध्ये विजयासाठी 63 धावांची गरज असणार आहे. चला वेळ वाचवा मित्रांनो. टीम मीटिंग घेऊ नका. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे आणि कमी वेळेमध्ये आपल्याला दिवसभरामध्ये भरपूर मॅचेस भरपूर सामने इथे मात्र कंप्लीट करायचे आहेत. कोण जिंकेल ही मॅच? पहिल्या मॅच मध्ये विजय कोण मिळवणार, कोणता संघ मिळवणार हे पाहणं देखील इथे फार महत्वाचं राहील. स्वराज्य चषकाचा हा देखना सोहळा आपण उर्से गावामध्ये पाहतोय. डे नंबर 2 दिवस क्रमांक 2 आहे. ऑन ट्रॅक झोन मध्ये पुन्हा एकदा डी फॉर डेंजरस. पवार इज पॉवर. दत्ता पवार यावेळेस इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने हा फटका मात्र घेऊन काढलाय समोरच्या बाजूला. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक देखील मात्र मैदानाच्या मध्ये तयार आहेत. त्या चेंडूवरती एक सिंगल आणि वैयक्तिक. दत्ता पवार आपलं अर्धशतक या मॅच मध्ये कंप्लीट करतोय. तोड बॅटिंग, तोडाफोडा आणि राज्य करा. एका बाजूने सुरुवातीला बॅटिंग करत असताना हरीश नवलेनं बॅटिंग केली. आता दुसऱ्या बाजूने दत्ता पवारची बॅट इथे मात्र बोलू लागली आहे. वैयक्तिक अर्धशतक त्यानं मात्र या इनिंग मध्ये कंप्लीट केलेलं आहे. 22 बॉल 50. यावेळेस इथे जर पाहिलं तर पायांवरती आदळणारा चेंडू आपण मैदानावरती पाहिलाय. एस्टनच्या पाठीमागे खंडू आहेत. तुला मात्र त्यांनी फील्ड केलं. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिलं तर तब्बल 62 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा जबरदस्त वेग, भन्नाट वेगाचा चेंडू, स्विंग होणारा चेंडू आपण मैदानाच्या मध्ये पाहिलाय. पुन्हा एकदा अजून एक डॉट बॉल आपण मैदानाच्या मध्ये पाहिलाय. धावफलक पुन्हा एकदा स्थिर असणार आहे. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा जर आपण पाहिलं तर तब्बल 62 धावा धावफलकावरती आहेत. स्थिर धावफलक आपण पाहतोय. यावेळेस इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा अप्रतिम स्वरूपाचा चेंडू राहिलाय. पुढे सरसावत इथे मात्र स्क्वेअर लेग, लॉंग लेगला हा चेंडू मात्र खेळायचा होता परंतु संपर्क होऊ शकला नाही. अजून एक डॉट बॉल देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. गोलंदाजाचं मी इथे कौतुक करेल कारण चांगली गोलंदाजी या षटकामध्ये त्याने केलेली आहे. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत, फक्त एकच धाव जी मात्र खर्च केली. यावेळेस इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने, चांगल्या पद्धतीने हा फटका मात्र तिकडे खेळून काढलाय. त्या चेंडूवरती एक धाव जी मात्र कंप्लीट होणार आहे. बुनबुन से बनता है सागर. हळूहळू का होईना इथे मात्र धावा येत आहेत. एक धाव आली. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये वाढलं गेलं. 63 धावा धावफलकावरती. हे षटक अप्रतिम राहिलेलं आहे गोलंदाजाचं. यावेळेस पुढे सरसावत अप्रतिम स्ट्रोक. लॉंग ऑफला चेंडू धावून पोहोचेल सीमा पार. दत्ता पवारच्या बॅटमधनं चौकार. षटक क्रमांक देखील मात्र मैदानाच्या मध्ये 5 जी मात्र संपलीत. धावफलकावरती चेसिंग मध्ये बॅटिंग करत असताना शिवबा वॉरियर्स कामशेत मावळ हा संघ जाऊन पोहोचलाय. तब्बल
67 या अंकावरती. शेवटचे चेंडू मात्र इथे मैदानावरती शिल्लक असणार आहेत. 18 बॉल शिल्लक असतील आणि विजयासाठी 57 धावांची गरज. हरीश नवले यांना देखील मात्र आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती बांधणार आहोत. एका बाजूने हरीश, दुसऱ्या बाजूने डावखुऱ्या हाताचा फलंदाज लेफ्ट हँडेड बॅटर अक्षय यांना देखील आपण कामशेट टीम कडनं बांधतोय. यावेळेस इथे जर पाहिलं तर इनसाइड एज बाजची कडा झेल एष्टी रक्षकानं टिपलाय. फलंदाज या चेंडूवरती अक्षय होत आहेत बाद. विकेटचं पतन. या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं उर्सेनगरीचे प्रसिद्ध उद्योजक माननीय श्री मनसूर शेठ पठाण यांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्याचप्रमाणे आकाशजी दौंड स्वराज्य स्पोर्टचे ऑनर आहेत, यांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून सहर्ष असं स्वागत. पुन्हा एकदा इथे जर पाहिलं तर बॅटर तयार. यावेळेस इथे मात्र मोठा फटका खेळलाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टेकन व्हेरी गुड कॅच. टिपला जाईल. फलंदाज या चेंडूवरती होईल फेल. मैंने देखा तूने देखा मैंने देखा तूने देखा उसने देखा उसने फलंदाज देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये बाद होत आहेत. न्यू बॅटर नवीन फलंदाज इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आता खेळपट्टीवरती दाखल होतील. कशा प्रकारे इथे मात्र दोन्ही फलंदाज इथे मात्र बॅटिंग करतील ते पाहणं इथे फार महत्वाचं राहील. सुंदर मॅच. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर देखील दाखल झालेले आहेत. यावेळेस इथे जर पाहिलं तर हलक्या हाताने हा चेंडू मात्र खेळून काढलाय तिकडे. त्या चेंडूवरती एक सिंगल जी मात्र येणार आहे. एका सिंगलच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 68 धावा धावफलकावरती. ही मॅच जबरदस्त होणार. यामध्ये ते मात्र शंका नाही. वाईट बॉल इथे मात्र पंच कळवतील. अवघड मॅचेस सोप्या करण्याचं काम आतापर्यंत दत्ता पवारने केलेलं आहे. अनेक वेळा अनेक स्पर्धांमध्ये अनेक विक्रम हे त्याच्या नावावरती आहेत. त्या दत्ताचं या आधी देखील एक रेकॉर्ड आहे. 9 चेंडू मध्ये 50 धावा बनवण्याचा विक्रम देखील त्याच्या नावावरती आहे. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका तर फसलाय. मिड विकेटला हा चेंडू ट्रॅव्हल केलेला आहे. त्या चेंडूवरती मात्र एकच सिंगल जी मात्र मैदानावरती पळून पूर्ण केली जाणार आहे. एका सिंगलच्या मदतीने धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा, स्कोरकार्डवरती धावा जर आपण पाहिलं तर तब्बल 70 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. शेवटचे चेंडू मात्र मैदानावरती शिल्लक आहेत 14 आणि विजयासाठी 54 धावांची गरज. 14 बॉल आणि 54 धावांची गरज आहे. सुंदर पद्धतीने हा फटका खेळलाय. मिड विकेटला फटका मात्र फसला जाईल. टेकन व्हेरी गुड कॅच. टिपला जाईल. पुन्हा एकदा बॅटर होत आहेत या चेंडूवरती फेल. सागर देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये बाद झाल्याच्या नंतर न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत.
विशाल कशा प्रकारे बॅटिंग करतील? दत्ता पवार यांना देखील चांगली साथ त्यांना द्यावी लागणार आहे. अजूनही मित्रांनो सामना संपलेला नसेल. यावेळेस इथे जर पाहिलं तर धीम्या गतीचा चेंडू, स्विंग होणारा चेंडू आपण मैदानाच्या मध्ये पाहिलाय. डॉट बॉल इथे मात्र येणार आहे. षटक क्रमांक देखील मात्र संपलं जाईल. 6 षटकं संपली. धावफलकावरती धावा, स्कोरकार्डवरती धावा. शिवबा वॉरियर्स, कामशेत मावळ हा संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 70 या अंकावरती. रोशी मंगेश. शेवटच्या 12 चेंडू इथे मात्र शिल्लक असतील आणि 12 चेंडूंमध्ये इथे 54 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. ही क्षमता दत्ता पवार जवळ आहे मित्रांनो, काही करू शकतो. या आधी भरपूर विक्रम देखील अनेक स्पर्धांमध्ये त्याच्या नावावरती आहेत. पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने हा फटका खेळलाय, फटका फसलाय. टेकन, व्हेरी गुड कॅच, बडी मछली जाल में. फलंदाज दत्ता पवार बाद.